म्हणजे ती म्हणजे आपण केलेली कामं लोकांना सांगू शकलो नाही. आपण शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली, शिवभोजन सुरू केलं, शेतकऱ्यांना हमीभाव दिला होता, बऱ्याच काही काही गोष्टी केल्या, बऱ्याच गोष्टी केल्या. लॉ अँड ऑर्डर मेंटेन होती. अगदी त्यावेळेला पहिल्याच्या ते सीए आणि एनआरसीचं भानगड करून ठेवली होती केंद्राने, त्याच्यात आपण लॉ अँड ऑर्डर मेंटेन केली. बरं, मुख्यमंत्री म्हणून करोना सारख्या संकटात मी ह्यांच्यासारखं बटेंगे तो कटेंगे नाही केलं. मी सगळ्यांना समानतेने वागवलं आणि सगळ्यांना मी सांभाळण्याचा प्रयत्न केला. ज्या ज्या वेळेला आवश्यक होतं त्या त्यावेळेला मी स्वतः काही गोष्टींची जबाबदारी घेऊन लोकांसमोर गेलो फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आणि जनतेला सांगितलं. आणि जनतेने ते सोडून द्या, जनतेने मला कुटुंबातला एक मानला, आपल्या कुटुंबातला एक, ज्यांची मी कधी प्रत्यक्ष भेट घेतलेली नाही अशी लोक मला त्यांच्या कुटुंबातला एक व्यक्ती मानतात. हे याच्यासारखं दुसरं समाधान ते कोणतं, भाग्य ते कोणतं? भारतीय जनता पक्षाला स्वबळावर इतक्या जागा मिळतील म्हणजे याच्यामध्ये हे त्यांच्या स्वप्नातही त्यांना वाटलं नसेल. तुम्हाला असं वाटलं होतं का? मला नाही, मी म्हटलं ना, त्यांनाही त्यांच्या स्वप्नात कधी वाटलं नसेल. भाजप सोडा, पण शिंदे गटाला 50च्या वर जागा मिळाला, हा जादूटोणा आहे की काय? कदाचित त्यांनी डायनासोरच कापला असेल. असं कापाकापीतून मतदान होतं असं त्यांना वाटतं. पण कारण अचानक 50च्या वर जागा अशा पक्षाला मिळाव्यात. पहिली गोष्ट एक सांगतो, ह्या जादूटोणा वगैरे या विषयावरती माझा तर काही विश्वास नाही. म्हणजे या भाकड कथा आहेत सध्याच्या आहे, पण त्यातून एकच आहे की त्यांची मानसिकता कळते की दुसऱ्याचं वाईट व्हावं हे त्यांच्या कृत्यातून कळतं. म्हणजे ते रेडा कापला असेल त्यांनी तर त्या रेड्याचा जीव नाहक गेला, त्याच्यामुळे काही घडतंय असा माझा अजिबात विश्वास नाही. पण त्यांच्या कृतीतून त्यांच्या मनातलं जे काळं बेर आहे ना ते लोकांसमोर येतं. म्हणून त्याला काळी विद्या म्हणतात, कारण त्यांच्या मनातलं जे काळेपण आहे ते लोकांसमोर येतं. पण माझा या भाकड कथेवरती विश्वास नाही. जे निकाल लागले महाराष्ट्रामध्ये, राहुल गांधी म्हणतात, राहुल गांधी एक महत्त्वाचे नेते आहेत, लोकसभेतले विरोधी पक्ष नेते आहेत. ते अनेकदा एखाद्या विषयामध्ये चांगला अभ्यास करून बोलतात आणि पुराव्यासह बोलतात. राहुल गांधींना महाराष्ट्रातल्या विधानसभेचे निकाल हे संशयास्पद वाटत आहेत आणि त्याच्यावर ते देशात आणि देशाबाहेर सुद्धा महाराष्ट्राच्या निकालावर बोलतात की हे संशयास्पद निकाल आहेत. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की महाराष्ट्र विधानसभेचे निकाल लागल्यानंतर एवढं बहुमत मिळालं, 5वी. जल्लोष कुठे झाला? अख्खा महाराष्ट्र आनंदाने न्हावून निघायला पाहिजे होता, तो अवाक का झाला होता? अजूनही लोकांना, म्हणजे लोक मला अजूनही सांगतात की साहेब, ग्रामीण भागातले लोक की साहेब आम्ही ठरून तुम्हाला मतदान केलं तरी आमच्या गावामध्ये एवढीच मतं ही मिळूच शकत नाही तुम्हाला, आम्ही सगळ्यांनी ठरवून मतदान केलं होतं. पण काय करणं, म्हणजे एक एक पुरावेच्या पुरावे नष्ट केले जातात, मानले जात नाहीत. मुळामध्ये काय झाले, ईव्हीएम हा जो विषय आहे तो हॅक होतो नाही होत हा एक भाग वेगळा झाला. पण लोकशाही म्हणजे काय? लोकशाहीमध्ये जर RTIमध्ये मी तुमची माहिती काढू शकतो तर मला माझी पूर्ण माहिती मिळाली पाहिजे ना. पूर्वी जे बॅलेट पेपर होते त्याच्यात मी मतदान कोणाला केले, माझं मत कुठे जातंय हे शेवटपर्यंत मला कळत होतं. म्हणजे मी ती बॅलेट पेपरवरती मी मतदान केले, आपणही केलं असणार. उमेदवाराचं नाव यायचं, समोर निशाणी यायची आणि त्या निशाणीवर शिक्का मारल्यावरती तो फोल्ड असा व्हायचा की समजा जर का ती शाई ओली असेल आणि उमटली तर ती उमेदवाराच्या नावावरती, त्याच उमेदवाराच्या नावावरती उमटू शकेल. आणि मला कळायचं की माझं मतदान, मी समजा संजय राऊत तर संजय राऊतनं मतदान केलेलं आहे. आता काय होतंय, मी बटन दाबतो, मशालीचा दिवा पेटतोय, आवाज येतोय, आतमध्ये रिसिट दिसते. आता त्या रिसिटबद्दल सुद्धा लोकांचं म्हणणं आहे की अनेकदा ती पडते नाही पडत हा भाग वेगळा, पण ती रिसिट खाली पडते, माझं वेगळी आणखीन तिसऱ्या ठिकाणी रजिस्टर होते, ते कुठे होते मला कळत नाहीये. दिवा पेटतोय, आवाज येतोय, रिसिट दिसते ती, पण आत मत जे मोजलं जातं ती रिसिट नाही मोजली जाते. जर का त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं तर ज्याला आपण सिम्बॉलिक म्हणतो अशा काही मोजक्या रिसिट मोजल्या जातात, पण अन्यथा त्या मोजल्या जात नाहीत. व्हीव्हीपॅटवरचं जे काय आहे ते मोजलं जात नाही. त्याच्यामुळे आत मत रजिस्टर कुठे झाले हे माझा कळण्याचा अधिकार तुम्ही हिरावून घेतले. तुम्हाला अजूनही वाटतं की मतदान हे मतपत्रिकेवरच व्हायला पाहिजे? नक्कीच व्हायला पाहिजे. तुम्ही शेवटी एक आहे की का ईव्हीएम का आणलं? वेळ जातो म्हणून. वेळ जातो. मग वेळ मतमोजणीत लागत असेल तर एक एक महिना निवडणूक प्रक्रिया चालते, तो वेळ का नाही धरत त्याच्यात? माझ्याकडे जर 1 तारखेला मतदान झालं महाराष्ट्रात आणि दुसरीकडे बिहारमध्ये वगैरे 30 मेला मतदान होत असेल तर मधला वेळ माझा गेलाच ना. मग फरक काय पडतो? 30 तारखेनंतर 4 दिवस तुम्ही मतमोजणीत लावले तर काय असं मोठं आव्हाड कोसळते? आणि अनेक, म्हणजे अगदी मला वाटतं
अमेरिकेत वगैरे सुद्धा अजूनही बऱ्याच ठिकाणी बॅलेट पेपर आहे. सर्वत्र UK मध्ये, ब्रिटनमध्ये पण बॅलेट पेपर आहे. मग ते काय आपल्यापेक्षा मागास देश आहेत? जर तुम्हाला वेळ वाचवण्यासाठी हे करत असाल, आणि स्वतः मोदींचं भाषण आहे त्यावेळेला बॅलेट पेपरच्या विरोधात, सगळ्यात भारतीय जनता पक्षाने विरोध केलेला आहे. ईव्हीएमच्या विरोधात. हो, देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आईनंही मागणी केली आहे. हो, मग म्हणजे देशाचे सरन्यायाधीश असलेल्या गवईंच्या आईनंही, ताईने सांगितलेलं आहे की निवडणुका या बॅलेट पेपरवरच व्हायला पाहिजे. तसंच आहे ते. आणि मग काय व्हायचं ते होऊ दे ना. मग त्याच्यानंतर तुम्ही जिंकलात आणि तुम्हाला 288 पैकी 500 जागा मिळाल तरी मग आम्ही कोणी काय बोलू शकतो? याच्यात एक महत्त्वाचा फॅक्टर जो राहुल गांधी सांगतात, 60 लाख अचानक वाढलेलं मतदान संध्याकाळी 5 नंतर, आणि मतदार यादीतला झालेला ठरवून केलेला घोळ, नावं कापणं. आता बिहारमध्ये काय घडत हो, होतं तेच आहे ते. की तुम्ही तुमची आयडेंटिटी महाराष्ट्रामध्ये सुद्धा निवडणूक प्रक्रियेच्या आधी नवीन. आता जरा बिहारमध्ये ज्याला आता कोर्टाने मला वाटतं स्थगिती दिली आहे, ते काय होतं नीट सांगा. मतदारांनी स्वतःची ओळख पटवून द्यायची. म्हणजेच तुम्ही एनआरसी आणलात. हो, म्हणजेच एनआरसी आणलात ना. मी इतके वर्ष राहतोय, माझ्याकडे मग आधार कार्ड हे काय, हा मोठा फ्रॉड आहे. रेशन कार्ड, आधार कार्ड हा फ्रॉड आहे. आधार कार्डचं प्रिंटिंग आणि जे काय सगळं केलं जाते हा फ्रॉड आहे. जर ते तुम्ही धरणार नसाल तर तो फ्रॉड आहे. मग ते पण कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत, काय आहेत, मग हे आधार कार्डची हे आणली कोणी, मग आधार कार्ड फ्रॉड आहे का जाहीर करा. आणि आयडेंटिटी म्हणजे काय देणार तुम्ही, आणखीन काय, म्हणजे हा